आजकाल बऱ्याच जणांचा वेळ हा मोबाईलवरती जास्त वेळ लोक स्पेंड करतात. स्क्रीन टाईम वाढलेला आहे आणि डिजिटल मार्केटिंग करायची हीच योग्य वेळ आहे आणि त्याचा खरोखर उपयोग बरेच व्यावसायिक घेत आहेत, डिजिटली मार्केटिंग करत आहेत. पण बरेच व्यावसायिक जेव्हा लीड जनरेशन करतात, इन्क्वायरी जनरेशन करतात, तेव्हा त्यांना लीड किंवा इन्क्वायरी मिळत नाही. सो यामागचं कारण काय आहे? तर याचं न मिळण्याचं कारण आहे की ते ओल्ड बिलीफ फॉलो करतात, म्हणजे ते डोंट फॉलो अ न्यू बिलीफ. याचं कारण मी तुम्हाला सांगतो आहे. कारण जेव्हापासनं आपल्या भारतामध्ये कोविडनंतर एकतर इंटरनेट स्वस्त झालेलं आहे आणि बऱ्यापैकी जणं इंटरनेट वापरत आहेत आणि बऱ्याच जणांना सोशल मीडियावर ॲड रन कशा करायच्या, बूस्टिंग कशी करायची, ॲड मॅनेजर, बिझनेस मॅनेजर याची कल्पना आलेली आहे आणि बरेच जण ॲड रन करत आहेत. तर पण एवढं असूनसुद्धा म्हणजे त्यांना टार्गेटिंग जमतं, प्रॉपर ॲड लावतात, चांगला व्हिडिओ एडिट करतात, पण तरीही त्यांना रिझल्ट नाही येत. यामागचं कारण काय आहे ते आपण थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर बेसिकली याच्या मागे कारण हे आहे की तुम्ही कोणतंही एक्झाम्पल घ्या, तुम्ही ज्या इंडस्ट्रीमध्ये आहात तुमच्यासारखे 100 लोक, 500 लोक त्या टाईपच्या ॲडव्हर्टिजमेंट ऑलरेडी तिथे रन करत आहेत. तुम्ही इन्शुरन्स सेक्टरमध्ये आहात आणि तुम्ही जर म्हणताय की प्रीमियम स्टार्टिंग फ्रॉम 1200 रुपीज पर मंथ, तर अशा ऑलरेडी 100-200 ॲड लोकांनी ऑलरेडी बघितलेले आहेत. तर तिथं त्या लोकांना काही ट्रिगर होत नाही. मग अशा वेळेस काय करायचं? तर अशा वेळेस लोकांना तुम्हाला नवीन बिलीफ इन्स्टॉल करावे लागतील थ्रू युअर ॲडव्हर्टिजमेंट. आता नवीन बिलीफ म्हणजे काय? की अशी गोष्ट त्यांना असं वाटलं पाहिजे की तुम्ही काहीतरी वेगळं त्यांना देताय, म्हणजे रेग्युलरपेक्षा काहीतरी वेगळं देताय. म्हणून तुम्ही आजकाल पाहिलं असेल बघा, मोस्टली जे डिजिटल मार्केटिंगमध्ये आहे ते काय म्हणतात, आय हॅव इन्व्हेंटेड अ न्यू सिस्टीम कॉल्ड ॲज ABC सिस्टीम दॅट विल गिव्ह यू कन्सिस्टंट क्लायंट. आता ABC सिस्टीम म्हणजे बॅकएंडमध्ये तेच असतं, ॲड रन करणं वगैरे वगैरे. पण त्यांनी तिथं काय केलं, ABC सिस्टीम नाव दिलं, ही माझी प्रोप्रायटरी आहे, हे माझं पेटंटवाली सिस्टीम आहे. याने काय होतं माहिती आहे का, समोरच्या व्यक्तीच्या मनामध्ये तुमच्याविषयी एक वेगळी इमेज तयार होते. त्यामुळे कधीही जेव्हा तुम्ही ॲड रन करताना तेव्हा तुमच्या ॲडचे जे अँगल आहेत, म्हणजे काय, तुमची ॲड कॉपी, तुमच्या बॅनरवरचं कॅप्शन, तुमची हेडलाईन, हे सगळं न्यू बिलीफप्रमाणे असलं पाहिजे. न्यू बिलीफप्रमाणे म्हणजे काय, त्यातला एक एक शब्द नवीन बिलीफप्रमाणे असला पाहिजे. याला टेस्टिंगला वेळ जातो. आता जेव्हापासून ChatGPT, परप्लेक्सिटीसारखे टूल आलेले आहेत, हे खूप सोपं झालेलं आहे. जस्ट मी तुमच्या याच्यासाठी सांगतो, जर तुम्ही ChatGPTचा वापर करून ॲड कॉपी, हेडलाईन बनवत असाल तर एक व्यक्ती आहे टॉड ब्राउन करून, TODDBROWN. तर तुम्ही काय करा, तुमच्या पद्धतीने ॲड कॉपी, हेडलाईन, कॅप्शन सगळं बनवून घ्या आणि खाली लिहा की रिराईट ॲड कॉपी युजिंग टॉड ब्राउन्स प्रिन्सिपल ऑर फ्रेमवर्क. मग ते टॉड ब्राउनची जी न्यू बिलीफची कन्सेप्ट आहे त्याच्यानुसार ते तुम्हाला लिहून देईल आणि तुम्ही जर ही ॲड कॉपी वापरली तर तुम्हाला ॲडमध्ये चांगले रिझल्ट येऊ शकतात. तर ही टीप मला तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करा, लाईक करा. थँक्यू सो मच.